नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज बाजारात फार मोठी हालचाल पाहायला मिळाली नाही. निफ्टीमध्ये जवळपास 30 पॉईंटची घसरण पाहायला मिळाली. पण या शांत बाजारात एका स्टॉकने मात्र गुंतवणूकदाराचं पूर्ण लक्ष वेधून घेतलं आणि हा स्टॉक म्हणजे BLS इंटरनॅशनल. कारण आज BLS इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये 14% पर्यंतची घसरण पाहायला मिळाली आणि एवढी मोठी घसरण फक्त प्रॉफिट बुकिंगमुळे झालेली नाही. यामागे आहे स्पेनमधून आलेली एक गंभीर बातमी. स्पेनच्या नॅशनल कोर्टकडून एका कथित विजा फ्रॉड नेटवर्कच्या तपासाचा विस्तार करण्यात आला आहे आणि या तपासामध्ये BLS इंटरनॅशनलच्या भूमिकेचाही तपास केला जात असल्याचे रिपोर्ट समोर आले आहेत. आता इथे सगळं मोठ आता इथे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो की नेमकं हे विजा फ्रॉड प्रकरण काय आहे? कथितपणे 25,000 युरोपर्यंत पैसे कोणाकडून आणि कशासाठी घेतले जात होते? BLS इंटरनॅशनलचं या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय काम होतं? कंपनी खरं विजा देते का? की कंपनीची भूमिका फक्त प्रोसेसिंग आणि अपॉइंटमेंटपर्यंत मर्यादित आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मजबूत फायनान्शियल रिझल्ट देणाऱ्या BLS इंटरनॅशनलच्या स्टॉकमध्ये आज एवढी मोठी घसरण आणि पुढे आणखी वाढू शकते का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे संपूर्ण प्रकरण सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि शेवटी इन्व्हेस्टर म्हणून BLS इंटरनॅशनलमध्ये सध्या नेमकं काय पाहायचं हे देखील समजून घेऊया. चला सर्वात आधी समजून घेऊया की BLS इंटरनॅशनल नेमकं काय काम करते. समजा तुम्हाला भारतातून स्पेनला जायचं आहे. तुमच्याकडे पासपोर्ट आहे. पण फक्त पासपोर्ट असल्याने तुम्हाला स्पेनमध्ये एंट्री मिळणार नाही. तुम्हाला विजाची आवश्यकता असेल. विजासाठी ॲप्लिकेशन फॉर्म, पासपोर्ट, फायनान्शियल डॉक्युमेंट, ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स, फोटोग्राफ्स, बायोमेट्रिक्स आणि इतर अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. आता प्रत्येक ॲप्लिकंट्सने थेट एम्बेसीमध्ये जाऊन ही संपूर्ण प्रक्रिया करणे म्हणजे एम्बेसीसाठी मोठं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहे. म्हणून अनेक देश व्हिसा ॲप्लिकेशन प्रोसेसमधील काही काम आउटसोर्स करतात आणि इथे BLS इंटरनॅशनल सारख्या कंपन्यांची भूमिका सुरू होते. म्हणजेच BLS इंटरनॅशनल सारख्या कंपन्या हे काम करत होते. तर BLS इंटरनॅशनल व्हिसा ॲप्लिकेशन स्वीकारतात आणि डॉक्युमेंट जमा करते, बायोमेट्रिक प्रक्रिया हाताळते, अपॉइंटमेंट्स व्यवस्थापित करते, ॲप्लिकेशन संबंधित ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम करते आणि त्यानंतर संबंधित ॲप्लिकेशन एम्बेसी किंवा कन्सुलर ऑथॉरिटीकडे जातात. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की BLS इंटरनॅशनल व्हिसा मंजूर करत किंवा रिजेक्ट करणारी संस्था नाही. व्हिसा मंजूर करायचा की नाकारायचा याचा अंतिम निर्णय एम्बेसी किंवा कॉन्स्युलर अथॉरिटी घेत असतो. आणि BLSने स्वतःच्या क्लॅरिफिकेशनमध्ये याच मुद्द्यावर भर दिला आहे. म्हणजे BLSची भूमिका मुख्य ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि प्रोसेसिंगची आहे. आता ही गोष्ट लक्षात ठेवली तर पुढचं संपूर्ण प्रकरण समजून खूप सोपं जाईल. चला आता येऊया आजच्या मोठ्या बातमीकडे. स्पेनमध्ये अल्जेरी येथे स्पॅनिश कन्सल्टशी संबंधित एका कथित फ्रॉड नेटवर्कचा तपास सुरू आहे. या तपासाची सुरुवात यापूर्वी झालेली होती. एप्रिल 2026 मध्ये स्पॅनिश कन्सल्टमधील 2 व्यक्तींवर कारवाई झाल्याचे रिपोर्ट समोर आले आहे. या तपासाला जझीरा कोवा या ऑपरेशनशी जोडण्यात आलं आणि आता स्पेनच्या नॅशनल कोर्टने या तपासाचा विस्तार केला आहे. यामध्ये व्हिसा अपॉइंटमेंट आणि डॉक्युमेंट प्रोसेसिंगशी संबंधित कंपन्यांच्या भूमिकेकडेही तपास वळला आहे आणि याच ठिकाणी BLS इंटरनॅशनलचं नाव समोर आलं. म्हणजे नेमकं काय? रिपोर्टनुसार कथित नेटवर्कमध्ये काही ॲप्लिकंट्सना आवश्यक पात्रता पूर्ण नसतानाही स्केंगन व्हिसा, रेसिडेन्शियल परमिट किंवा वर्क परमिट मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. यासाठी काही ॲप्लिकेशनमध्ये अनव्हेरिफाय, अल्टरेट किंवा फ्रॉड डॉक्युमेंट वापरल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. आता यातील सर्वात धोकादायक आरोप कोणता? तो म्हणजे कॅश फॉर व्हिसा. रिपोर्टनुसार काही कुटुंबाकडून स्केंगन व्हिसा मिळवण्यासाठी तब्बल 25,000 युरोपर्यंत पैसे घेतल्याचा आरोप आहे. 25,000 युरो म्हणजे भारतीय रुपयामध्ये साधारण 28 लाख रुपयाचा आसपासची रक्कम आहे. म्हणजे व्हिसा मिळवून देण्यासाठी एवढी मोठी रक्कम कथितपणे घेतली जात होती. पण पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम BLS इंटरनॅशनलने घेतली
असं सिद्ध झालेलं नाही. ही कथित विजा फ्रॉड नेटवर्कशी संबंधित तपासातील ॲलिगेशन आहे आणि सध्या इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. म्हणून या प्रकरणात बेलस इंटरनॅशनल दोषी ठरले आहे असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. आता प्रश्न येतो, बेलसचं नाव या प्रकरणात आलं तरी स्टॉक एवढा का पडला? याचं उत्तर आहे गव्हर्नमेंट ट्रस्ट. BLS इंटरनॅशनलचा बिझनेस मॉडेल साधारण कंपन्यांसारखा नाही. ही कंपनी अनेक गव्हर्नमेंट आणि डिप्लोमॅटिक मिशनसाठी काम करते. म्हणजे या बिझनेसमध्ये रेप्युटेशन आणि कम्प्लायन्स खूप महत्त्वाचे आहे. समजा एखाद्या गव्हर्नमेंट एजन्सीला वाटलं की त्याच्या विजा प्रोसेसिंग सिस्टममध्ये काही गंभीर अनियमितता होऊ शकतो, तर त्या गव्हर्नमेंट एजन्सीकडून वेंडरच्या रोलचा रिव्ह्यू होऊ शकतो आणि इन्व्हेस्टरचा संभाव्य रिस्कला आजच्या स्टॉक प्राईसमध्ये डिस्काउंट करतो. म्हणून बातमी बाहेर येता स्टॉकमध्ये पॅनिक सुरू झाला आणि आज BLS इंटरनॅशनलच्या स्टॉक जवळपास 13.14% घसरून सुमारे ₹233 आसपास आला. नंतर स्टॉकने काही लॉस रिकव्हर केला. पण तरीही दिवसाच्या व्यवहारात जवळपास 11% ची मोठी घसरण पाहायला मिळाली. म्हणजे मार्केट रिॲक्शन खूप स्पष्ट होतं. मार्केट म्हणतं की फायनान्शियल परफॉर्मन्स चांगला असला तरी लीगल आणि रेग्युलेटरी अनसर्टनिटी वाढली आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, कंपनीने या आरोपावर काय उत्तर दिलं? BLS इंटरनॅशनलने गेअर प्रकरणातील कोणताही सहभाग नाकारला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार विजा इन्शुरन्स किंवा विजा रिफ्युजलचा अंतिम निर्णय त्यांच्या हातात नसतो. हा निर्णय संबंधित डिप्लोमॅटिक आणि कन्सुलर अथॉरिटी घेतात. कंपनीने हेही स्पष्ट केले आहे की त्याचा रोल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे. म्हणजे कंपनीचा बचाव अगदी स्पष्ट आहे. आम्ही ॲप्लिकेशन्स प्रोसेस करतो आणि डॉक्युमेंट आणि अपॉइंटमेंट हाताळतो. पण कोणाला विजा द्यायचा, कोणाला रिजेक्ट करायचा हा निर्णय आम्ही घेत नाही. आणि यामुळे आता इन्व्हेस्टिगेशनचा पुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण तपासामध्ये BLSच्या कोणत्याही एम्प्लॉईज किंवा संबंधित व्यक्तीचा प्रत्यक्ष सहभाग आढळतो का? हा मुख्य प्रश्न आहे. आता इथे एक महत्त्वाचा पॉईंट. आजची बातमी येण्याच्या काही आठवड्याआधीच BLS इंटरनॅशनलचे फायनान्शियल रिझल्ट खूप मजबूत होते. 7 ऑगस्ट कंपनीने क्वार्टर 1 फायनान्शियल 27चे रिझल्ट जाहीर केले होते आणि नंबरही पाहिले तर खूपच वेगळं होतं. तर क्वार्टर 1 फायनान्शियल 27मध्ये BLS इंटरनॅशनलचा रेव्हेन्यू सुमारे ₹891 कोटी होता राहिला. म्हणजे इयर ऑन इयर जवळपास 25% ची वाढ होती. इबिटा सुमारे 252 कोटी राहिला. म्हणजे इबिटामध्ये 23% ची वाढ होती आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे पॅट सुमारे ₹202 कोटी राहिला. पॅटमध्येही 11% ची इयर ऑन इयर वाढ होती. म्हणजे फायनान्शियल परफॉर्मन्सच्या दृष्टीने कंपनी मजबूत क्वार्टर रिझल्ट दिला होता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, क्वार्टर 1मध्ये कंपनीने सुमारे 11.3 लाख विजा ॲप्लिकेशन प्रोसेस केल्या. विजा आणि कॉन्सुलर सर्व्हिसमधून रेव्हेन्यूमध्येही 21% ची वाढ झाली आणि डिजिटल सर्व्हिसमध्ये तब्बल 32% ची वाढ झाली. म्हणजे कंपनीचा बिझनेस इंजिन सध्या चांगल्या वेगाने चालू आहे. म्हणून आजचा स्टॉक फॉल फायनान्शियल रिझल्टमुळे झालेला नाही. आजचा फॉल मुख्य इन्व्हेस्टिगेशन आणि त्यातून निर्माण झालेल्या अनसर्टनिटीमुळे झाला आहे. म्हणून या प्रकरणाचा पुढील तपास काय सांगतो हे सध्या सर्वात महत्त्वाचं आहे. आणखी एक इन्व्हेस्टर म्हणून आरोप आणि सिद्ध झालेला गुन्हा यामधला फरक नेहमी लक्षात ठेवा. कारण मार्केटमध्ये पॅनिकमध्ये घेतलेला निर्णय आणि पूर्ण माहिती घेऊन घेतलेला निर्णय यामध्ये मोठा फरक असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? BLS इंटरनॅशनलमधील आजची घसरण ही टेम्पररी पॅनिक आहे की या इन्व्हेस्टिगेशनमुळे कंपनीसमोर मोठा रेग्युलेटरी रिस्क निर्माण होऊ शकतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा महत्त्वाच्या स्टॉक मार्केट न्यूज, रिझल्ट आणि कंपनी ॲनालिसिस आणि IPOसाठी बाजार तडकाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या शेअर मार्केट अपडेटसोबत. धन्यवाद.